सांगली येथील कुपवाडमध्ये धर्मांतराच्या मुद्द्यावरून गर्भवती ऋतुजा हिने धर्म वाचवण्यासाठी आत्महत्या केली होती। ऋतुजा ही हिंदू समाजात जन्म घेतलेली एक वेल एज्युकेटेड मुलगी होती। लॉकडाऊनच्या वेळी तिचे लग्न जमले आणि तिला अंधारात ठेवून धर्मांतरित हिंदू कुटुंबातील युवकाशी तिचे लग्न झाले। सुरुवातीचे काही दिवस हे आनंदाचे जरी असले तरी पुढे जाऊन तिला ख्रिश्चन धर्मात प्रवेश कर असे तिच्या सासरच्या लोकांकडून तिचा छळ होऊ लागला। त्यावेळी ऋतुजा हिने मी कोणत्याही प्रकारे धर्म बदलणार नाही आणि माझ्या हिंदू धर्मानुसार मी सर्व सण साजरे करेन असे ती नेहमी तिच्या सासरच्या लोकांना सांगत होते। परंतु तेथील असणारे फादरी आणि ख्रिश्चन धर्मातील लोक तिच्या कुटुंबियांना ऋतुजाचे धर्मांतरण करण्यास भाग पाडत होते। ती 7व्या महिन्याची गरोदर होत असताना हिंदू धर्मानुसार डोहाळे जेवणाची एक पद्धत असते, त्यामुळे ती हिंदू धर्मानुसार तिच्या होणाऱ्या बाळाचे आणि तिचे डोहाळे जेवणाच्या तयारीत होते। परंतु तिच्या सासरचे लोक तिला ख्रिश्चन धर्माप्रमाणेच डोहाळे जेवण करावे लागेल आणि तिथे तुझे धर्मांतरण करावे लागेल यासाठी तिच्यावर बंधन घालत होते। एकट्या ऋतुजाला हा संघर्ष असह्य झाल्याने तिने टोकाची भूमिका घेत 7व्या महिन्यातील गर्भासह आत्महत्या करून आपले जीवन संपवले। परंतु ती कोणत्याही परिस्थितीत तिचे आणि तिच्या होणाऱ्या बाळाचे धर्मांतरण होऊ दिले नाही। त्यामुळे सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात धर्मांतराच्या मुद्द्यावरून संतापाची लाट उसळली आहे। आज इचलकरंजी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने धर्मांतराच्या विरोधात आणि ऋतुजा हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता। या आंदोलनामध्ये विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर, विद्यमान आमदार डॉ. राहुल आवाडे यासहित शहरातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात म्हणाले की धर्मरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदलावा यासाठी औरंग्याने 40 दिवस त्यांचे हालहाल केले होते। छत्रपती संभाजी महाराज यांना न सांगण्यासारख्या अनेक यातना औरंग्याने दिल्या होत्या, परंतु छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदलला नाही आणि औरंग्यासमोर आपली हारही मांडली नाही। तसेच आजची धर्मरक्षणी ऋतुजा हिने देखील 4 वर्षाचा संघर्ष, यातना, मानसिक आणि शारीरिक त्रास याच्याशी झुंज दिली, परंतु सासरच्या त्रासाला न जुमानता तिने आपली जीवनयात्रा संपवली। या सर्व गोष्टीवरून ऋतुजाचे हिंदू धर्मप्रेम दिसून येत आहे। सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मुलीचे दिशाभूल करून त्यांचे धर्मांतर प्रमाण वाढतच आहे। यासाठी महाराष्ट्र शासनाने नवजिहाद तथा धर्मांतराचा कायदा निर्माण करावा आणि दिशाभूल करून धर्मांतरासाठी भाग पाडणाऱ्या समाजकंटकांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर हे अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले। अशाच ताज्या घडामोडींसह पाहत रहा आमचे सतर्क लाईव्ह न्यूज सोबत आमचे प्रतिनिधी श्री नागेश हजारे। दोष नसताना तिच्यावरती जबरदस्तीनं धर्मांतरण करण्याचा जो प्रयत्न केला गेला, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं औरंग्याचा धर्मांतरणाचा प्रस्ताव झिडकारला, औरंग्यानं त्यांचे हाल केले, नाक कापलं, कान कापलं, जीभ कापली, डोळ्यामध्ये तप्त लाल सळई घातल्या, हात तोडले, पाय तोडले, अंगावरची साल्टी काढली, परत अंगावरती मिठाचं पाणी मारलं, परत अंगावरची साल्टी काढली, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलण्यास नकार दिला, स्वतःचा जीव दिला, परंतु धर्म वाचावा, धर्म टिकावा म्हणून त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली। त्याच विचारानं ऋतुजानं धर्मांतरण बदलण्यासाठी विरोध केला, स्वतःचा प्राण दिला, परंतु धर्म सोडला नाही। हे आपल्या सर्वांच्यासाठी खरं तर आदर्शवत काम हे ऋतुजाच्या जाण्यानं झालेलं आहे। आणि आता आपण सगळेजण महाराष्ट्रामध्ये शक्ती ऋतुजा या बॅनर खाली सर्वजण एकत्रित आलोय आणि आपल्या सर्वांचं सरकारकडे एकच मागणं आहे की महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा लागू झाला पाहिजे, नंबर 1, आणि नंबर 2 लव जिहादचा कडक कायदा आला पाहिजे। हे आपल्या सर्वांची मागणी आहे आणि ती मागणी घेऊन आपण सगळेजण एकत्रित आलोय। 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं, आता 2025 आलं आणि मग ही ऋतुजा गर्भवती होती
हिच्या पोटामध्ये 7 महिन्याचा गर्भ होता आणि आपल्याकडे सगळ्यांना माहीत आहे की पोटामध्ये गर्भ असल्याच्या नंतर आपण हिंदू संस्कृती पद्धतीनं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करतो. ऋतुजाच्या माहेरच्या घरी आनंदाचं वातावरण होतं की आता ऋतुजा 7 महिन्याची गरोदर आहे आणि 1-2 महिने गेल्याच्या नंतर ती बाळंतीण होईल, तिला एक लहान बाळ होईल आणि मग सगळं आनंदाचं वातावरण होतं. आई आहे, तिचा भाऊ आहे, वहिनी आहे आणि मग तिकडं डोहाळे जेवण घालायचं हिंदू पद्धतीनं, अशी सगळी लगबग चालू होती. आणि तेव्हा सासू म्हणायला लागली, तिचा नवरा म्हणायला लागला, तिचा सासरा म्हणायला लागला आणि तो पादरी येतोय तो म्हणायला लागला की धर्मसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं होतील, चर्चमध्ये होतील. ऋतुजानं स्पष्टपणे नकार दिला की मी ख्रिश्चन पद्धतीनं गर्भसंस्कार करणार नाही, मी डोहाळे जेवण माझ्या पद्धतीनं करणार. त्यांनी एवढा दबाव टाकला, इतकं तिला हॅरेश केलं. सरते शेवटी तिला धर्म बदलण्याची त्यांनी सर्वांनी दबाव टाकला. तू चर्चमध्ये चल, तू बायबलचं वाचन कर, अशा पद्धतीनं तिला सांगितल्याच्या नंतर तिनं स्पष्टपणे नकार दिला. आणि धर्मांतरण करण्यासाठी जेव्हा जबरदस्ती केली गेली तेव्हा तिनं ठरवलं की धर्म बदलायचा नाही, प्राण गेला तरी बेहतर, पण मी माझा धर्म सोडणार नाही. आणि असं म्हणून तिनं स्वतः तर तिनं आत्महत्या केली, पण बाळासहित पोटातलं बाळ. आणि कुठलीही आई गर्भ पोटात असताना इतकं टोकाचं पाऊल उचलणार नाही, परंतु धर्मासाठी ऋतुजानं ते टोकाचं पाऊल उचललं. आणि मग आज सगळे प्रसंग तुम्ही बघताय की आमची सगळ्यांची मागणी होती की पादरीला अटक करा, त्याच्यावरती गुन्हा दाखल करा.